मंडळी, लग्न जुळवण्याचा शेवटचा पर्याय म्हणून अरुण कदम निघालेले आहेत H1B व्हिसा काढून अमेरिकेला जायला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या विमानाचं उड्डाण अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. कारभारी बिजाते माहेराला हो, कारभारी बिजाते माहेराला हो, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी लाजू, कारभारी बघून किती मी लाजू. वा 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 मोरे वा. म्हणजे काय पण म्हणा, तू लय धाडशी आहेस. कसं काय रे? म्हणजे कसं, म्हणजे हे असं गायचं आणि नंतर परत ताटमानेनं गावात जायचं, हे साध्या माणसाचं काम नाही. त्याला धाडच लागतं. धाडच लागतं. तोंडावर तुझ्या वासाडी पडली ती. चेष्टा करू नका काहीतरी. चेष्टा कुठे? आलो. तुझ्या कानावर एक बातमी आली काय रे? नाही भाऊ, काय ती? ते H1B कायसा व्हिसा कायसा म्हणतात बघ, हा तो अमेरिकेने महाग केलेला आहे. होय काय? मला कळलेलं आहे का नाही? तुला सांगतो मी, हा विषय ग्रामपंचायतीत मांडतो का नाही बघ. वा. तू फक्त मला सपोर्ट कर. हा. हा जो परराष्ट्रीय जो धोरण आहे हा. हा कसा बदलतो बघ. वा, चांगलं. म्हणजे मग तू- परराष्ट्रीय धोरण नंतर बदल. पहिला तुझा जो पाळलेला बोका आहे ना, त्याचा धोरण बांधून ठेव. आता त्याने काय केला? गावात रोमिओ बनून उच्चार मांडला नाही त्यानं. अरे मांडणारच तू उच्चात. काय आहे, जवळजवळ तो माझ्यावरच गेलेला आहे का? तुझ्यावर गेलाय तो, पण तो जास्त यशस्वी आहे. काय पण सांगू नको मी याला. नाही, चार सकाळ सांगणार काय काय? ओ बालू तात्यानी मोरेनू काय रे? पहिले इथनं उठा आणि दुसरीकडे जा. काय झालं? काय झालं? तुम्ही तर बसताव ना, लोकांना वाटते गर्दी आहे टपरीवर म्हणून कोणी येत नाही चाय प्यायला. कळलं काय? हा, लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट सांगतो, काय? इथं दिवसभर बसताव लाखीगिरी करत, चायची ऑर्डर पण देत नाही अजिबात. उठा पहिले इथनं. अरे मोठा माहिती आहे चायचा दुकानवाला. नाही तर काय? एवढा तुला राग येतो ना, तर 2 चहा आमच्या थोबाडावर फेकून मार. आधी माझी उधार द्या, माझा राग बघतायत. वय वय वय, थांब थांब, मोरे जाऊ दे. बने थंडू थंडू. मी काय म्हणतो, काय थंडू? मी काय म्हणतो, एक चांगला बारीकसा H1B व्हिसा तू पण काढ ना, आणि अमेरिकेत जाऊन पैसे कमवशील तू. तुझ्या हाताला चव पण नाही. मी उद्या चाय घ्यायला मग सांगतो तुम्हाला. कशाला तिकडे अमेरिकेत जायचंय पण आपण? हा. आपला कोकण बरा नाही, नाही ते आहे. मस्त इथं राहायचं. आणि तिकडे अमेरिकेत शिमगा नाही, गणपती नाही, काय नाही. कशाला जायचं? हा, कोणी सांगितलं ना तुला? नाही तर काय? अरे माझ्या कानावर बातमी आलेली आहे, तिकडे गणपती आणतात. हो? आणि शिमग्याचं म्हणशील ना, इकडनं फक्त ढोल आणि पालखी घेऊन जायचं. तिकडे पण शिमगा करू का नाही आपण? आपली माणसं जिकडे जातात तिकडे पसरतात तरी, नाही तर हैदोस तरी घालतात. हे घर आहे. त्यांचं ठरलेलं आहे. तुम्ही बोलता ते सगळं बरोबर आहे, पण काय आहे, कशाला जायचं तिकडं? इकडं आपलं बरं आहे, आपली टपरी आहे, इथं काम करायचा, जर गावाला त्या समाधान राहायचा बस. बरोबर आहे, चांगलं आहे. बरोबर. अजून एक गोष्ट सांगतोय तुम्हाला काय दोघांना, तर? इथं माझ्या टपरीवर माझी मजा घ्यायचा प्रयत्न करू नका, अरे कारण तिकडनं गावची ऑफिशियल मजा येते बघा. गावचं आईस्क्रीम आलं, आईस्क्रीम आलं. ओ जाम भारी दिसतोय तू आज, मला जाम आवडलाय. थँक्यू. आता वसाड्या मला पण बोल. कदमानू काय भारी दिसताय. थँक्यू. मला चाय देऊन टाक पटकन, चल. बालू, हा? जरा अरण्याकडे निरकून बघ. नाही बघतोय मी, या अंग लावलाच आहे मी. नाही ना, अगदी सेम टू सेम ब्रॅड पीट सारखा दिसतोय ना. कोण चाय दे वसाड्यांना. हा, बघितलं म्हणजे चाय मिळाली, काही न बोलता आपल्याला चाय मिळाली म्हणजे माणूस केवढा खुश आहे. अरे लयच खुश दिसतोय. गावी लय खुश आहे. बालवाडी क्लिअर झाली वाटतं फायनली. तोंड तुझं वसाडी, मी बालवाडी नापास आहे. असं ना मग. अरे मी खुश काय, काल पहाटे पहाटे मला वा, वा, स्वप्न वा, वा, पडलं. वा. एक स्वप्न मला पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मी श्रीमंत झालेला दिसतोय. क्या बात आहे. म्हणजे जिकडे तिकडे बघावं तिकडे नुसता पैसाच पैसा मला दिसतोय. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, काय? पहाटेची स्वप्न सगळी खरी होतात. खरंय, खरंय, खरंय. आता मी ऐकत नाही, आता मी जाम म्हणजे पैसा 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 पैसाच कमवणार आहे. वा वा वा, चांगलं आहे. मी काय म्हणतो, मग आता सगळं जर योग जुलून आलेलाच आहे मोऱ्या, हो. तर अरे एक H1B व्हिसा तू पण काढून टाक. याड्याच वाचाड्या, काय, काय? एवढं मोठं घर असताना 1 BHK कशाला घेऊ मी? कॉपऱ्यात नेऊन याचा अज्ञान ठेचू काही. ऐकते. काय बोलतो दादा? अरे वशाडे, तुला कळतं काय बोलतो जायचं? काय अरे 1 BHK वेगळा, H1B वेगळा. हा कुठला तो आता H1B व्हिसा. व्हिसा सर ना, आता अजून मला गांगरवू नका. काय तर मला क्लिअर सांगा, काय आहे हे? कसा आहे, अमेरिकेत आपल्याला काम धंद्यासाठी जायचं आहे ना, हा.
त्याच्यासाठी H1B व्हिसा काढायचा असतो. बरोबर. आणि ही जी परवानगी आहे ना ते त्यांच्याकडे घ्यायची असते. त्यांचं. आता तू अमेरिकेत जाणार म्हटल्यावर तुला H1B व्हिसा काढावाच लागेल का नाही मला सांग. नाही नाही, पण मी अमेरिकेत जाणार आहे असं कुठं बोललोय? मी श्रीमंत होणार आहे असं बोललोय ना रे. बरोबर श्रीमंत होणार बोललास हा. का बोललास का बोललो? कारण तुला स्वप्न पडलं पहाटे पहाटे हा, पहाटे. तर ह्याचा अर्थ काय आहे तू अमेरिकेत जाणार म्हणून श्रीमंत होणार आहेस ना. वा 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 खरं आहे चांगलं पटवतोस आहे तू. पण मीच का अमेरिकेत जाणार आहे? वा करेक्ट प्रश्न आहे. योग्य ट्रॅकवर माणूस आहे. बरोबर हा, म्हणजे ते सांग. आम्हाला पण सकाळी हाच प्रश्न पडला की कोण जाणार. हा. मग आम्ही भावकीची मीटिंग घेतली. माझ्या भाऊकीची मीटिंग मीटिंग होती. घ्यावीच लागणार. तू एकट्यान सोडवण्यासारखा प्रश्नच नाही आहे. तुला सोडवायचा म्हणजे 3-4 माणसं एकत्र बसली पाहिजे. मग आम्ही प्रश्न मांडला. आम्ही काय बोला विचार केलं काय गावात न परदेशात जायची लायकी कुणाची आहे. सगळे गप्प राहिले मग आम्हाला कळलं अरुण अरुण कदम. म्हणजे ही गावांनी ठरवली. गावात त्यांनी ठरवणार कसं आहे. बात आहे, हा, जाम भारी. अर्ध्या खरं सांगू तुला हा. तू ना अमेरिकेत शोभून दिसशील कमाल मी हा मग आणि श्रीमंत पण होशील. मंद होशील.